नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुलक्षणाताईंच्या मैत्रिणी घरी आलेल्या असतात आणि त्या दारातच उभं राहून एकमेकींसोबत बोलत असतात. त्यातली कणिका नावाची मैत्रीण जयश्रीला म्हणत असते की अगं जयश्री, कशाला एवढे महागडे गिफ्ट आणायला सांगितलेत मला. जयश्री म्हणते की असू दे, सुलू नेहमी आपल्याला काही ना काही देत असते ना, आणि ती आज काहीतरी मोदिकाईची रसम आहे ना. कणिका म्हणते की सुलूला काय कमी आहे, आणि आता हे बघ, हे गिफ्ट आपण तिला द्यायचं आणि याच्या बदल्यात आपण डबल महागडे गिफ्ट तिच्याकडून घेऊन जायचे, असं म्हणत ते हसत आतमध्ये येतात आणि सुलक्षणाताईंना मोठ्याने आवाज देतात की सुलू कुठे आहेस तू, असं म्हणून आवाज द्यायला लागतात. सुलक्षणाताई आवाज ऐकून तिथे येतात आणि खुश होऊन सगळ्यांना भेटतात. कणिका सुलक्षणाताईंना म्हणते की काय गोड दिसते आहे माझी भाऊली, छानच दिसते आहे. सुलू चेहरा एकदम उजळून गेला आहे, पण मन अजून उदासच वाटत आहे, काही प्रॉब्लेम आहे का. सुलक्षणाताई म्हणतात की अगं काहीच नाही. कल्पना म्हणते की अगं असा कसा प्रॉब्लेम असणार, उलट सुलक्षणा आता सगळ्या जबाबदारीतून मोकळी झाली. जयश्री म्हणते की आता काय सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाली आहेस ना तू, आणि 4ही मुलांची लग्न झाली आहेत, मग US ट्रिपला जाऊया का. कल्पना म्हणते की हिचं ना काहीतरीच असतं, मग सुलक्षणाताईंचं बिझनेस कोण सांभाळणार, तू, असं म्हणून ते सगळेजण हसायला लागतात. कणिका म्हणते की हे मात्र खरं बोललीस हा, आता तर जबाबदारी जास्तच वाढली आहे, आता ती सासूमा आणि मग ती दादीमा होईल. अगं पण आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी आलो ते आपण विसरलो. सुलक्षणाताई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की काय. कणिका म्हणते की अगं एवढी काय टेन्शनमध्ये येतेस तू, आम्ही सगळे तुला शुभेच्छा द्यायला आलो आहोत. मग सगळेजण सुलक्षणाताईंना शुभेच्छा देतात. सुलक्षणाताई म्हणतात की आम्ही तुमच्यावर रागवलो आहोत, एवढं लग्नाला बोलवलं तरी आला नाहीत. कणिका म्हणते की अगं रागावू नकोस सुलू डार्लिंग, आमच्या ट्रिपचं बुकिंग आधीच झालं होतं ना, म्हणून आम्ही आलो नाही. आणि म्हणते की पण तू आम्हाला यासाठी बोलवलं आहेस, ती आहे कुठे. अगं एवढा काय सस्पेन्स, बोलव तरी तुझ्या त्या सुनेला, बघू ती तरी दे की कोणता हिरा निवडला आहेस ते. मग सुलक्षणाताई शुभ्राला आवाज द्यायला लागतात. शुभ्रा छान तयार होऊन बाहेर येते. सुलक्षणाताईंच्या मैत्रिणी शुभ्राकडे बघतच राहतात आणि आनंदाने उठून उभं राहतात. जयश्री खुश होऊन म्हणते की अगं कुठून आणलास हा हिरा. सगळे शुभ्राचं खूप कौतुक करत असतात. कल्पना म्हणते की आपल्या मैत्रिणींमध्ये सुलक्षणा खूपच लकी आहे, काय सून मिळाली आहे सुलक्षणाला. सगळेजण शुभ्राचं खूप कौतुक करत असतात. कणिका शुभ्राला म्हणते की ये बस आमच्याजवळ, आम्हाला पण बघू दे की सासू आणि सुना एकत्र कशा दिसतात. जयश्री म्हणते की सुलू आम्ही तुझ्या सुनेसाठी गिफ्ट आणले आहेत. सुलक्षणाताई म्हणतात की अगं कशाला, काय गरज होती त्याची. कणिका म्हणते की अगं तुला अगदीच अनकम्फर्टेबल वाटत असेल ना, तर जाताना तू आम्हाला गिफ्ट दे, रिटर्न गिफ्ट. सुलक्षणाताईसुद्धा म्हणतात की हो नक्की, ते तर देणारच आहे. मग सगळे शुभ्राला गिफ्ट देतात. शुभ्रा त्यांच्या पाया वगैरे काहीच न पडता डायरेक्ट गिफ्ट घेऊन बघायला लागतात. सगळे शुभ्राकडे आश्चर्याने बघायला लागतात. मग सुलक्षणाताई शुभ्राला हळूच सांगतात की शुभ्रा पाया पड सगळ्यांच्या. मग शुभ्रा सगळ्यांना नमस्कार करायला उठते. कणिका म्हणते की अगं पाया नको पडूस, पाया पडून आम्हाला काय म्हातारं करतेस का, मिठी मार. जयश्री म्हणते की हो उद्या तिचं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ना. मग सगळेजण अजून हसायला लागतात. जयश्री म्हणते की तू आमच्या पायाच पड, तिला काय मिठी मारायची ती मार. मग शुभ्रा सगळ्यांना नमस्कार करते आणि परत गिफ्ट बघायला लागते आणि गिफ्ट बघून म्हणते की ओ गॉड आय लव्ह दिस ब्रँड. कणिका म्हणते की तुला पण ब्रँडेड गोष्टींचा शॉक आहे वाटतं, मग तुझी आणि आमची आता मस्त गट्टी जमणार. आणि सुलक्षणाताईंना म्हणते की सुलू तू एक जोहरी आहेस आणि तुझी सून एक उत्तम हिरा आहे. सगळेजण हसत गप्पा मारत असतात तेव्हा तिथे श्री, मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी येतात. सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतात. जयश्री सुलक्षणाताईंना म्हणते की खरंच तुझी सून अगदी अगस्त्यला शोभेल अशीच आहे. हे ऐकून सगळेच थोडेसे टेन्शनमध्ये येतात आणि शॉक होतात आणि सगळ्यांचा चेहरा पडतो. कणिका म्हणते की अगस्त्यला पण आणि सुलूलासुद्धा शोभणारी सून मिळाली आहे. स्वीटी वहिनी मयुरी वहिनींना म्हणतात की मी त्यांना सांगते, ही शुभ्रा अगस्त्य भैयाची नाही, विशू भैयाची बायको आहे. मयुरी वहिनी स्वीटी वहिनींना थांबवत म्हणतात की काही बोलू नकोस, आईसाहेबांना राग येईल. स्वीटी वहिनी म्हणतात की पण भाभी हे चुकीचं आहे ना. श्री स्वीटी वहिनींना म्हणते की वहिनी जाऊ द्या, कोणी काही बोललं तरी सत्य ते सत्यच आहे. सुलक्षणाताई मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनींकडे बघून म्हणतात की तुम्ही गप्पा मारतच उभे राहणार आहात की पाहुण्यांचा चहा पाण्याचं सुद्धा बघणार आहात. मग श्री, मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी चहा नाश्ता वगैरे तिथे टेबलवर ठेवतात. कणिका शुभ्राला विचारते की शुभ्रा खरंच लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, आमचा अगस्त्य तुला त्रास तर देत नाही ना. हे ऐकून स्वीटी वहिनींना खूप राग येत असतो. श्रीला पण खूप वाईट वाटत असतं आणि ती मनातच म्हणते शुभ्राचं ठीक आहे, पण किमान बाईसाहेबांनी तरी क्लिअर करायला पाहिजे.
सुलक्षणाताई म्हणतात की आमची शुभ्रा खरंच हिरा आहे, सुसंस्कृत आहे, एवढी शिकली सवरलेली आहे, स्वतःचा बिझनेस आहे, मोठ्यांचा मान राखते, सगळ्यांचा आदर करते, अगदी सर्व गुण संपन्न म्हणाला तरी चालेल. आणि परत सर्वांना म्हणतात की आता नाश्ता करून घ्या. कल्पना नाश्त्याकडे बघून म्हणते की सुलक्षणा काय गं हे समोसा ढोकळा. कणिका म्हणते की अगदी लहान मुलांच्या बर्थडे पार्टीला आल्यासारखं वाटते. असं म्हणून सगळेजण हसायला लागतं. श्रीला खूप वाईट वाटतं. शुभ्रा म्हणते की कसं आहे ना, त्यांना जे जमतं ते त्यांनी बनवलं, पण तुम्ही काळजी करू नका, स्टार्टर्स आर ऑन द वे. आणि ती श्रीला म्हणते की श्री व्हेजिटेबल मोमोज, नाचोज आणि डीप आणशील का तू बनवून. मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी आश्चर्याने शुभ्राकडे बघायला लागतात. श्रीला पण शुभ्राचा खूप राग आलेला असतो. शुभ्रा म्हणते की नाही, म्हणजे श्रीच्या आवडीचं काम आहे ना म्हणून सांगते आहे. श्री हसत म्हणते की हो आणते ना, असं म्हणून ती तिथून निघून जाते. जयश्री शुभ्राला म्हणते की शुभ्रा तुझ्याबद्दल सांग ना काहीतरी. कणिका म्हणते की हो, तुझे मम्मी डॅडी काय करतात. हे ऐकून शुभ्रा आणि सुलक्षणाताई खूप टेन्शनमध्ये येतात. सुलक्षणाताई मध्येच म्हणतात की तिची निंबाळकर यांची सून म्हणून ओळख जास्त मोठी आहे. कणिका म्हणते की हे मात्र बरोबर आहे हा, निंबाळकर ब्रँड आहे, ब्रँड. मयूरवहिनी सुलक्षणाताईंना म्हणतात की आईसाहेब आम्ही येतो, श्रीला मदत करतो ना. शुभ्रा त्यांना थांबवत म्हणते की नाही नाही, काही गरज नाही त्याची, काय आहे ना ते श्रीच्या आवडीचं काम आहे आणि श्री हुशार आहे, ती करेल सगळं एकटी, तुम्ही काळजी नका करू. नंतर आपण पाहतो की श्री स्वयंपाकघरात शुभ्राने सांगितल्याप्रमाणे मोमोज वगैरे सगळं तयारी करत असते. तेव्हा तिथे स्वीटी वहिनी आणि मयुरी वहिनी सुद्धा येतात. स्वीटी वहिनी श्रीला म्हणतात की श्री मम्मीजीने आम्हाला थांबवलं म्हणून, नाहीतर आम्ही येणारच होतो. श्री म्हणते की हो नाही वहिनी, हे बघा झालं सगळं. मग ते सगळं त्या बाहेर घेऊन येतात. कणिका सगळं छान रेडी झालेलं बघून श्रीकडे बघत म्हणते की वा सुलू, तुझी मेड तर एकदम कमाल आहे. हे ऐकून स्वीटी वहिनी आणि मयुरी वहिनींना खूप वाईट वाटतं आणि रागही येतो. श्रीला सुद्धा खूप वाईट वाटतं. शुभ्रा मात्र खूप खुश होते. आता कणिका म्हणते की अगं एवढ्या कमी वेळात तिने एवढ्या सगळ्या गोष्टी बनवल्या, मी तर आता तिला माझ्याबरोबरच घेऊन जाणार आहे. शुभ्रा श्रीला म्हणते श्री थोडं थंड पाणी आणतेस का. कणिका परत शुभ्राचं कौतुक करायला लागते की खरंच सुलक्षणाने अगदी तिच्या स्टँडर्डप्रमाणेच सून आणली आहे, नोकरांसोबत सुद्धा किती प्रेमाने बोलते ना. कल्पना श्रीकडे बघत सुलक्षणाताईंना विचारते की सुलक्षणा, ही मुलगी तुझ्याकडे कामाला आहे का. सुलक्षणाताई घाबरून विचारतात की का गं, तू ओळखतेस का हिला. जयश्री पण श्रीकडे बघत म्हणते की आत्ता आठवलं मला, मी पण ओळखते हिला, माझ्या मुलाच्या बर्थडे पार्टीत सिंड्रेलाचा ड्रेस घालून सर्विंग करायला आली होती. आणि ती श्रीला विचारते की हो ना. कणिका पण श्रीकडे बघत म्हणते की हो, मी पण बघितलं आहे हिला, एका पार्टीमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती. आणि सुलक्षणाताईला म्हणते की आता तू हिला तुझ्या घरी मेड म्हणून ठेवला आहेस का. मयुरी वहिनी सांगण्याचा प्रयत्न करतात की अहो नाही, ती तर. पण सुलक्षणाताई मयुरी वहिनींना थांबवत म्हणतात की मयुरी, जसं काम तशी ओळख. श्रीला खूप वाईट वाटत असतं आणि ती मनातच म्हणते की शुभ्रा, तुला खूप उकळ्या फुटत असतील ना, पण मी आत्ता गप्प आहे कारण या अगस्त्याच्या खूप जवळच्या आहेत म्हणून, नाहीतर तुला दाखवलं असतं. इकडे शुभ्रा हसत श्रीकडे बघत असते. आता रुक्मिणीताई सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येतात. कल्पना रुक्मिणीताईंना म्हणतात की ये तू ते ग्लास वगैरे सगळं घेऊन जा आणि टेबल पण क्लीन कर. मग रुक्मिणीताई सगळं क्लीन करतात आणि ग्लास घेऊन जायला लागतात, तर त्यांचा कणिकाच्या पायाला धक्का लागून तोल जातो आणि त्यांच्या हातातून सगळे ग्लासेस खाली पडतात. श्री पटकन त्यांना सावरते आणि विचारते की सांभाळून, लागलं का कुठे. कणिका रागाने उठून उभा राहते आणि म्हणते की अगं काय केलंस हे तू, माझ्या पायाला लागलं ना आणि सगळे ग्लास फोडलेस. रुक्मिणीताई म्हणतात की अहो मॅडम, तुमचाच पाय मध्ये आला म्हणून मी पडले. सगळेच जण उठून उभं राहतात. जयश्री रागाने रुक्मिणीताईंना म्हणते की उलट उत्तर देतेस. कणिका रागाने म्हणते की म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणतेस का इडियट. सुलक्षणाताई सुद्धा रुक्मिणीताईंवरती म्हणतात की रुक्मिणी आमच्या गेस्ट आहेत, ह्या तुझं चुकलं आहे तर सॉरी म्हण आणि कामाला लाग, हे सगळं उचल आणि आतमध्ये जा. रुक्मिणीताई म्हणतात की हो बाईसाहेब, चुकलं माझं, पण त्यांचाच पाय मध्ये आला म्हणून मी पडले. कणिका रागाने म्हणते की ही अजूनही बोलतेच आहे, हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणते ही. कल्पना कणिकाला म्हणते की अगं कणिका, कशाला तुझी एनर्जी वेस्ट करतेस, ही असली लोकं कधीच आपला गुन्हा कबूल करणार नाहीत. कणिका म्हणते की बरोबर आहे, यांची नियतच अशी असते, स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही ही लोकं, त्यांच्याशी काय वाद घालायचा. अगं या लोकांची लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभी राहायची. आणि तोंड वर करून बोलते आहे. आणि ती रुक्मिणीताईंना म्हणते की चल नाही घेतून. आणि परत सुलक्षणाताईंना म्हणते की तू ह्या असल्या लोकांना कामावर ठेवत जाऊ नकोस, हे लोक कधीच सुधारत नाहीत. आणि रुक्मिणीताईंना म्हणते
की काय गं, साधे 4 ग्लास इकडून तिकडे न्यायचे होते, एवढा पण जीव नाही का हातात? या असल्या लोकांची लायकीच नसते मोठ्या घरात काम करायची. आणि श्रीकडे बघून म्हणते की अगं, तुझ्या बाजूची मेड आहे ना, तिच्याकडून शिक कामं कशी करायची असते ते. सुलू, मी तुला सांगते, हिच्या पगारातून पैसे कापून घे. हे ऐकून रुक्मिणीताई घाबरून रडायला लागतात. जयश्री कणिकाला म्हणते की काय पण काय बोलतेस, हिची सॅलरी संपून जाईल हे ग्लास भरता भरता. हे सगळं ऐकून श्रीला खूप राग येतो. कल्पना म्हणते की हो, अगदी बरोबर आहे, आपल्या कणिकावरती नाव घेते, हिच्यामुळेच ग्लास पडले ना. आणि सुलक्षणाताईंना म्हणते की सुलू, आत्ताच्या आत्ता हिला कामावरून काढून टाक. कणिका पण म्हणते की हो, आत्ताच्या आत्ता काढून टाक हिला. सुलक्षणाताई रागाने रुक्मिणीताईंना म्हणते की रुक्मिणी, एवढी वर्ष झालं आमच्याकडे काम करते आहेस, तरीही अजून काही शिकली नाहीस का? आणि श्रीकडे बघून म्हणतात की संगतीचा परिणाम झाला आहे तुझ्यावर. आमच्या मैत्रिणींचा अपमान तो आमचा अपमान. आणि त्या रुक्मिणीला म्हणतात की जा, निघून जा इथून. रुक्मिणी गयावया करत म्हणत असते की बाईसाहेब, माझं चुकलं, मला माफ. आता कणिका म्हणते की बघितलं सुलू, अजूनही तोंड वर करून कशी बोलते आहे आपल्यासमोर. रुक्मिणी म्हणत असते की बाईसाहेब, माझं एकदा ऐका. यावर सुलक्षणाताई ओरडून म्हणतात की एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, निघ. तेव्हा रुक्मिणी जायला निघते. श्री रुक्मिणीचा हात पकडते आणि म्हणते की रुक्मिणी ताई कुठेही जाणार नाहीत. आता हे बघून शुभ्रा श्रीला म्हणते की श्री तू. मग श्री रागाने शुभ्राला थांबवत म्हणते, 1 मिनिट शुभ्रा, खूप झाला तुझं, आता मला बोलू दे. हे ऐकून सुलक्षणाताई श्रीला म्हणतात की तू मध्ये पडण्याची काही गरज नाही आहे, तुझा यात काही संबंध नाही आहे. यावर श्री म्हणते की नाही कसं बाईसाहेब, यांनी रुक्मिणीताईंचा काही दोष नसताना त्यांचा अपमान केला आहे. ह्या उगाचच आरोप करायला लागल्या त्यांच्यावर. म्हणजे मुद्दाम कधी म्हणता आलं असतं, जर रुक्मिणीताईंनी ग्लास घेऊन यांच्या तोंडावर पाणी मारलं असतं ना, त्याला मुद्दाम म्हणता आलं असतं. हो, रुक्मिणीताई फक्त त्यांचं काम करत होत्या, म्हणजे या गप्पांच्या नादात होत्या, त्यांचा अंदाज चुकला, त्यामुळे त्यांच्या पायात पाय अडकून त्या पडल्या आणि म्हणून ग्लास पडले. त्यांनी मुद्दाम नाही केलं. आणि माणूस म्हटल्यावर चुका तर होणारच ना, पण तुम्ही यांचं बोलणं खरं म्हणून चुकीचा निर्णय घेतला. हे ऐकून कणिका सुलक्षणाताईंना म्हणते, अगं सुलू, ही तर तुलासुद्धा चुकीचं ठरवते. आणि ती श्रीला म्हणते, अगं आत्ताच तर तुझं कौतुक केलं होतं ना, आणि तुला माहिती तरी आहे का की एका ग्लासची किंमत किती आहे? आणि या मुलीने पाहिले तर असतील का असले ग्लास? पागल, हिची लायकीसुद्धा नाही आहे या ग्लासला हात लावायची, आणि हिने तर ग्लास फोडले, 3rd क्लास बाई कुठली. आणि ती श्रीला म्हणते की कोण आहेस गं तू, 1.5 दमडीची मोलकरीण आहेस तू, आणि आम्हाला बोलतेस? यावर श्री ओरडून म्हणते की बास. आता हे ऐकून सुलक्षणाताई घाबरून श्रीकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो.